नमस्कार, नितेश बाळकृष्णजी कराय, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा, बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक आपल्या सर्वांचे स्वागत करतो. फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्हवरून. लय लोकांचे फोन आले, सर एक व्हिडिओ घ्या का 20 तारखेला जो घटनाक्रम झाला तो तुम्ही तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून मांडा आणि तो गरजेचा आहे कारण तुम्ही तिथं प्रत्यक्षदर्शी होते. म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून 20 तारखेला का झालं आणि त्याच्या अगोदर बी आंदोलनात काय झालं हे आपण पाहणार आहे. आंदोलन सुरू होऊन 20-25 दिवस उलटले होते, पण आंदोलनाला पाहिजे तसा रिस्पॉन्स भेटत नव्हता. पण दिल्ली युनिव्हर्सिटीचे आणि JNU मधले काही पोरं जे डाव्या विंगचे होते, म्हणजे डाव्या विचारसरणीचे, हे पोरं खूप अभ्यासू असतात, खूप हुशार असतात आणि त्याले समाजात असलेल्या समस्याची जाण असते. सोनम वांगचुक साहेब हे आंदोलनाले बसले तर ते एकटे आंदोलनाले बसले नव्हते, त्याच्यासोबत JNU आणि दिल्ली युनिव्हर्सिटीचे जवळपास 29 पोरं आंदोलनाले बसले होते, म्हणजे उपोषणाले बसले होते. म्हणजे सोनम वांगचुक हे मोठे सायंटिस्ट होते, त्याच्यामुळे टीव्हीवर वारंवार त्याचं नाव येत होतं. पण ज्या लोकांना माहीत आहे त्याच लोकांना माहीत आहे का हे 29 पोरं तिथं आंदोलनात बसले होते. त्याची प्रकृती डाऊन झाली होती, ठीक आहे. त्याच्या किडन्यामधील कीटोनचं प्रमाण वाढलं होतं, ते मुलं कोमात जाऊ शकत होते. तरी त्यानं आंदोलन सोडलं नाही. अन्नाचा एकही खास घेतला नाही, कोणतंही औषध घेतलं नाही, कोणत्याही डॉक्टरच्या मेडिसिन घेतल्या नाही, शेवटपर्यंत डटत राहिले. त्याच्यात एक नेहा नावाची मुलगी होती, ठीक आहे. आणि त्या नेहा नावाच्या मुलीनं आणि तिच्या मित्रांनी एवढं जबरदस्त, म्हणजे त्या आंदोलनाले खरं रूप त्या नेहा नावाच्या मुलीनं दिलं. आणि म्हणून ती नेहा नावाची मुलगी जी आहे ती एक संघटना चालवते आणि त्या संघटनेमध्ये तिचं खूप चांगलं काम आहे, ठीक आहे. ही ती मुलगी आहे, ठीक आहे, जिनं हे आंदोलन लावून धरलं, जिच्या पोरानं म्हणजे तिच्या ग्रुपनं हे लावून धरलं. आणि ठीक आहे, हे AISA या संघटनेची राष्ट्रीय अध्यक्ष आहे, पण खरंच खतरनाक पोरगी आहे. म्हणजे तिनं लगातार 25 दिवस आंदोलन केलं, पण तिनं माघार घेतली नाही. या आंदोलकाने सुद्धा उचलून न्यायचे प्रयत्न करण्यात आले सोनम वांगचुक यांच्यानंतर. जसं सोनम वांगचुक यांना नेलं तर लोकांमध्ये सुरुवातीला लोकांना वाटलं आणि सरकारनं परमिशन याच बेसिसवर दिली होती का बाई हे 8-10 दिवसात राहील ना गुंड आहे, ठीक आहे. मग त्याच्यात सोनम वांगचुक याची एंट्री झाली. ते आले, अनेक थेऱ्यागिऱ्या बनवण्यात आल्या का सोनम वांगचुकले BJPनं पाठवलं वगैरे वगैरे वगैरे. तर ह्या थेऱ्या सगळ्या खोट्या आहे, याच्यावर विश्वास ठेवू नका. मी तिथं होतो. सोनम वांगचुक मरेपर्यंत कोणाचा जीव जास्तीचा नाही आला आणि कोणाच्या सांगण्यावरून कोणी आंदोलन नसते करत. मी एखाद्याला सांगतो कर रे बाबा आंदोलनाला 20 दिवस बस, तर असं नसते होत, ठीक आहे. ठीक आहे, म्हणजे एक अशा थेऱ्या बनवल्या आणि त्या थेऱ्या अशा समाजात पसरवल्या, ठीक आहे. कोण कोणाचा जीव धोक्यात टाकन बे, तुम्ही तरी टाकू शकता का? मग येड्याचे बाजार, स्वतःचा विचार करायचा, स्वतःचं डोकं लावायचं. सोनम वांगचुक आंदोलनाला बसले, सरकारले वाटलं का ह्या 20 दिवस करण त्याला वाटलं असे अनेक आंदोलन केले आणि गुंडाळून टाकले. तर तिथं पोरं मीडियावाल्याला आतमध्ये येऊ नव्हते देत. मीडियावाल्याला आतमध्ये न येऊ देण्याचं एक कारण चांगलं झालं का आतमध्ये का चालू आहे आंदोलनस्थळी हे माहीत नाही पडलं. आणि आंदोलनाने बदनाम करायला जो भारतीय विकत घेतलेला गोदी मीडिया आहे, जो मोदीने विकत घेतला, हे मोदीचेच माणसं म्हणजे BJP RSSचे माणसं तिथे यायचे. तिथं थेच नारे लावत होते का भारत तेरे तुकडे होंगे. शाहीनबागचं आंदोलन तसंच बोललं त्यानं, शेतकऱ्याचं आंदोलन तसंच बदनाम करण्याचा प्रयत्न केलं. त्याच्यानंतर भारताच्या कुस्तीपटूनं आंदोलन केलं, त्याला CRPFच्या जवानांनी तुडवलं. आता तुम्हाला सांगतो त्याच्यामुळे लोकांना हॅबिट पडली होती का हे साले BJPवाले आंदोलन मोडून काढते. पण सॅल्यूट करतो या भारताच्या जवान युवा शक्तीले, ज्यानं सरकारले झुकायला लावलं. दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए. आणि या देशातल्या युवकांची ताकद आहे. आणि या देशातले सगळे युवक हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन, शीख, ईसाई सब एकत्र आले होते. तुम्हाला सांगतो त्या दिल्लीमध्ये रोज 3 ते 4 बलात्कार होते, ठीक आहे. अशा मुंबईमध्ये मुलींचा, देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या मुलींचा मुलं आपल्या बहिणीसारखा रिस्पेक्ट ठेवत होते, ठीक आहे. एक खबर नाही आली छेडखानीची कुठून. म्हणजे या मुलांना, शिकलेल्या मुलांना महिलांचा सन्मान कसा ठेवायचा हे माहीत आहे. पण दिल्ली पोलिसांना तो कळला नाही. दिल्ली पोलीस मुलीच्या छातीवर पाय देऊन, मुलीच्या ठीक आहे मानेवर लाथ देऊन मारलं, कपडे फाडले. काही पोलिसांना तर असे गाड्या टाकल्या, ठीक आहे. तुम्ही ते व्हिडिओ पाहिले असाल. इतिहास याद रखेगा, इतिहास, ठीक है. इतिहास गद्दारों का नहीं लिखा जाता, इतिहास जो ठीक है लड़ता है उसका लिखा जाता है.
म्हणून इतिहास हा लढणाऱ्याचा लिहिला जातो, गद्दाराचा इतिहास लिहिला जात नाही. दिल्ली पोलीस 20 तारखेच्या लिहिल्या जाणाऱ्या दिल्लीच्या आंदोलनातला इतिहास हा रक्तरंजित इतिहास दिल्ली पोलिसाला गद्दार म्हणून लिहन हे मात्र तेवढंच सत्य. या पोरीनं शेवटपर्यंत आंदोलन चालवलं. सोनम वांगचुक ठीक आहे यांना उचलून नेतपर्यंत या पोरीची आणि याच्या टीमची खूप मोठी भूमिका आहे. दिल्ली युनिव्हर्सिटीच्या पोराची खूप मोठी भूमिका आहे. आता त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो का हे आंदोलन मग त्याच्यानंतर लोकांची सिंपती वाढली. अचानक पांढऱ्या चादरीमध्ये दिल्ली पोलिसांनी त्यांना उचलून नेलं. जसं काही या देशाची लोकशाही त्या पांढऱ्या कफनाच्या आत यानं दफन केली. मग त्याच्यावर मी व्हिडिओ घेतला होता आणि मग लोकांचा ओघ वाढला आणि एक तारीख ठरवली 20 जुलै. तर बंद्या भारतातून पोरं आले. ह्या साल्यानं चोट्ट्यानं मुद्दामून 8-8 तास ट्रेन लेट केल्या, काही ट्रेन 12-12 तास लेट केल्या. अबे साल्या मोद्या म्हणा ठीक आहे, हे जे लोक येते तिथं तर कोणाला मयतीले जायचं राहते, कोणाचा इंटरव्ह्यू राहते. तुझ्या स्वार्थासाठी आणि तू खुर्चीवर बसासाठी लोकांच्या आयुष्याचा सत्यानाश हे मोदी सरकार करत आहे. एक दिवस मोदीले उठून पळायला लागेल देशातून अशी वेळ ठीक आहे, ते स्वतः जाणणार आहे. ठीक आहे, आंदोलन हिंसक नव्हतं. आंदोलन हिंसक या देशातल्या पोलिसांनं बनवलं. ठीक आहे, पोलिसांनं बनवलं. आंदोलन हिंसक नव्हतं. म्हणून 20 जुलैच्या दिवशी का झालं तुम्हाला सांगतो. आंदोलनाची का ओळख होती. हे आंदोलन जुनेद नावाच्या एका पोरानं पुन्हा जिवंत ठेवलं. कारण आंदोलनाला कोणतीही रसद नव्हती. ठीक आहे, आंदोलनात रोज 1000, 1200, 1500 असे पोरं राहायचे सुरुवातीले. आंदोलनात असे मोकळे ठीक आहे, कुठेही लोटान कुठेही झोपा असं काम होतं 20-25 दिवस. ठीक आहे, तर ते आंदोलन जिवंत ठेवासाठी एका मुस्लिम पोरानं काम केलं. आणि या मोहम्मद जुनेद याचा सासरे, याची पत्नी, याची आई, सर्व लोक, हा जो मोहम्मद जुनेद दिसते या सर्व लोकांना पैसे जमा करून स्वतःच्या घरचे ठीक आहे पैसे लावून ठीक आहे आंदोलनातल्या लोकांना जेवण चारलं. याले माणुसकी म्हणते भाऊ. म्हणून या देशात ना हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा, इंसान की औलाद है इंसान बनेगा. खरी इन्सानियत निभवली. जेव्हा आंदोलनाले डॉमिनोजचे पिझ्झा येत नव्हते, जेव्हा आंदोलनाले पाण्याच्या बॉटल येत नव्हत्या, जेव्हा आंदोलनामध्ये टार्बचा ठीक आहे कॉफी येत नव्हती, तेव्हा या माणसानं आंदोलनाला जिवंत ठेवलं. या माणसानं आंदोलनाला रसद पुरवली. म्हणून या माणसावर UP पोलिसनं याच्या घरी धाड टाकली, याला उचलून नेलं, याच्या डोळ्याला पट्टी बांधली आणि या माणसाला उत्तराखंडमध्ये नेलं. याच्यासोबत विचारपूस केली आणि मग याला सोडून दिलं. तर अनेक लोकांना ठीक आहे व्हिडिओ मीडियानं चालवले. मी आता ठीक आहे NDTVची न्यूज पाठवली, पाहिली, याचा फोटो लावला आणि म्हणते ठीक आहे CGPच्या कोणत्याही लोकांनी जुनेदसोबत कॉन्टॅक्ट केला नाही. जुनेदले एकटं सोडलं, त्याला त्याच्या भरोशावर सोडलं. हे साफ खोटं आहे. ठीक आहे, त्यानंच आता मोहम्मद जुनेदनं व्हिडिओ टाकला का सगळे लोक माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, सगळ्यांना मला सहकार्य केलं. साले इतकी गोदी मीडिया आहे का यायले पॅन्ट काढून पन्नावाव साल्याला धरून. तर या माणसानं सगळ्याला जेवण चारलं. हे बा ठीक आहे जेवण चारलं. आणि ते जेव्हा जेवण येत नव्हतं तेव्हा ह्या माणूस मोहम्मद जुनेद त्याच्या पत्नीले, त्याच्या सासू सासऱ्याले, आईवडिलाले घेऊन लोकांची सेवा करत होता. याले म्हणते भाऊ सारे जहा सच्चा हिंदू सीता हमारा. अशी भारताची ओळख आहे. हिंदू मुसलमान सर्व एकत्रपणे या लढाईमध्ये सहभागी होते. ठीक आहे, मग त्याच्यानंतर ठीक आहे मग त्याच्यानंतर हे लढाई झाली कशी. तर 20 तारखेचा जो माहोल होता तो इतका सुंदर होता. तुम्हाला सांगतो कसे लोक मदत करत होते. लोक आले एवढ्या मोठ्या लोकांचं जेवण तर 20 तारखेचा मारझोड झाल्याच्या नंतर लोकांना बुकिंग करू डॉमिनोज पिझ्झा या वेगवेगळ्या ठीक आहे वेगवेगळ्या ज्या ठीक आहे संस्था आहे झोमॅटो त्याच्यावर बुक करणं चालू केलं. पण त्याच्या अगोदर गुरुद्वारे शिकायनं चालू केले होते. ठीक आहे, हे तुम्ही पहा गुरुद्वारे शिकायनं चालू केले होते म्हणलं. ठीक आहे, या बंगला साहिबा नावाचा गुरुद्वारा आहे. मी व्हिडिओ टाकला, मी तिथं गेलो. ठीक आहे, हे खतरनाक असतात भाऊ शीख. ठीक आहे, सेल्यूट आहे यायच्या दान धर्माले. कुठेही काही लटकलं आपल्या गुरुद्वाराचे दरवाजे उघडे करून देतात. 24 तास का म्हटलं मी 24 तास गुरुद्वारे चालू होते. ठीक आहे, 20 तारखेला मारझोड केल्यावर ठीक आहे कोर टीममधले काही मेंबर तिथं जेवण करायला गेले रात्री 3 वाजता. तर रात्री 3 वाजता सुद्धा गुरुद्वाऱ्यामध्ये जेवण दिलं. जेवण रात्रभर चालू होतं आणि झोपाची व्यवस्था सुद्धा केली या मुलाची. सगळे गुरुद्वारे ओपन केले. आणि ज्या दिवशी 20 तारखेला लाठीचार्ज झाला तर लाठीचार्जनं पोरं सैरावैरा पळत होते, पोरं आसरा शोधत होते. आसरा शोधता गुरुद्वाराच्या समोर गेले
तर तिथल्या शीख बांधवांना दिसले. शीख बांधवांनी तलवारी काढल्या आणि सीधं गेट ओपन केलं, सगळ्याला आतमध्ये घेतलं, गेट लावून घेतलं. बंदे शीख हाय क्या कोई मायकाला लाव बोले. तर पुरे पोलीसवाले तिथून फाटे तक पळाले. ठीक आहे, याले म्हणते दरारा. हे शीख बांधव करू शकते. शीख बांधवांना एवढ्याही पुरायले दोन्ही गेटमधून आतमध्ये घेतलं. त्याचे व्हिडिओसुद्धा व्हायरल झाले, तुम्ही पाहिलं असन. ठीक आहे, हे पहा, हे 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 त्याच व्हिडिओचा भाग होय. ठीक आहे, जे रील्स व्हायरल झाली, हे पोरं आतमध्ये घेतले आणि हे गेट लावून घेतलं. हे बा, हे बाहेर शीख आहे निळे कपडे घालून. ठीक आहे, त्याच्यानंतर पोरायले लागलं होतं 20 तारखेला, तर त्याला फर्स्ट एडची सुविधा उपलब्ध करून दिली. हे बा, ठीक आहे, हे सुविधा देऊन राहिले. त्याच्यानंतर पोरायले झोपाची व्यवस्था केली. हे बा, आतमध्ये पोरं झोपले आहे, काही बाहेर झोपले आहे. हे पोरायची जेवाची व्यवस्था केली. हे पोरं आतमध्ये आले होते. हे बा, ठीक आहे, हे सगळं गुरुद्वारा कमिटीनं केलं. आणि हे बंगला साहिबात 2-3 गुरुद्वारा आहे त्याच्यातल्या. ठीक आहे, बंगला साहिबा गुरुद्वाराचे जे अध्यक्ष आहे त्याला आम्ही जाऊन भेटलो. आम्ही हा व्हिडिओ घेतला. हा व्हिडिओ यूट्यूबवर आहे, इंस्टाग्रामवर आहे, पहा. जशविंदर सिंग हे जे मधात उभे आहे, ठीक आहे, खूप हरपण मौला माणूस आहे. मी इथं जेव्हा गेलो ना भाऊ, तर इथं गेल्याच्या नंतर मी त्याला भेटलो. सर बोला, मैं वर्धा से आया हूँ, गांधी सिटी से, महाराष्ट्र से आया हूँ. ठीक है, अभिजीत दीपके जहाँ से है वहाँ से. अरे बढ़िया बात है बोले. ठीक है, मैं बोला यहाँ ठीक है यानी कैसा खाना मिलता ये देखने आया हूँ. ठीक है, पहले गलत समझ लगा, वह कैसा खाना मिलता. अरे अच्छा ही मिलता बोले. मैं बोला वैसा नहीं मिल रहा, बोल रहा हूँ कि कितने बजे तक रहता है ये देखने के लिए आया. मुझे उत्सुकता हुई कि लोगों ने बताया कि गुरुद्वारे सब बच्चों के लिए खुले हैं, तो करके मैं आया. म्हणून मी गुरुद्वारात गेलो. ठीक आहे, गुरुद्वारात गेल्याच्या नंतर 500 मीटरवर गुरुद्वारा होता जंतर मंतरपासून. तिथं गेलो. खूप मोठा गुरुद्वारा आहे अगडबम. आणि या गुरुद्वारामध्ये जेवाची व्यवस्था, टापोटाप जेवाची व्यवस्था होती. त्याच्यासोबत बोलून राहिलो तर 2 मुस्लिम पोरं आले. तर मुस्लिम पोरं ठीक आहे या ठीक आहे जशवंदर सिंग यायले म्हणते का पाजी हमें नमाज पढ़ना है. आता पाजी हमें नमाज पढ़ना है. गुरुद्वारात येऊन म्हणून राहिला का नमाज पढ़ने के लिए उधर कोई जगह नहीं है, हमें नमाज पढ़ने के लिए जगह दो. तर का म्हणाव पहा, जे हिंदू मुसलमान करते, जे जाती जातीत आपल्याला वाटते त्याच्या थोपकारात आहे. जसवंदर सिंग आपल्या एका शीख बांधवाले म्हणते जाओ इनको ऊपर के कमरे में लेके जाओ और इनको नमाज पढ़ाओ बोलते. गुरुद्वारा हे शिकायचं धार्मिक स्थळ आहे आणि त्या धार्मिक स्थळात एका मुसलमान बांधवाले ठीक आहे नमाज पढ़ायला जागा देऊन राहिलं. ठीक आहे, हेच भारताची ओळख आहे. हेच भारताची ओळख आहे. सबका मालिक एक आहे. आणि हे तिथं पाहायला भेटलं. अंगावर काटे आले जेव्हा त्यानं म्हणलं ना जा ऊपर के खोली में इनको नमाज पढ़ने के लिए जगह दे, तर छाती भरून आली साली. असं वाटलं ये है भारत, ये है अपना इंडिया. साली हे ओळख आहे भारताची. आणि ह्या सत्तेत बसणाऱ्या चोरानं का भारत करून टाकला या मागच्या 10-12 वर्षात. ठीक आहे, ह्या दुसरा मुस्लिम माणूस हे पहा, हे ओळख आहे म्हणलं. ठीक आहे, ह्या दुसरी मुस्लिम माणूस ठीक आहे, ह्या मुस्लिम डॉक्टर खफूल येऊन आला, डॉक्टर पठाण. आणि पठाण डॉक्टर तिथं या लोकायले उपचार देत होता. घरून औषधं आणले. ठीक आहे, आणि तिथं लोकांना मग 20 तारखेनंतर ORS पावडर पाठवले, सॅनिटरी नॅपकिन्स पाठवल्या. त्याच्यानंतर तिथं झोमॅटोनं पिझ्झा पाठवले. एका माणसानं तर 1000 पिझ्झा पाठवले. काही लोकांना 500 बुक केले. मला सिंगापूरहून फोन आले, सर आम्हाला जेवण द्यायचं आहे. मी म्हणलं खूप अन्नाचा फ्लो आहे, आता सध्या देऊ नका. त्या बाईनं पुन्हा 2 दिवसांनी फोन केला. म्हणलं हे रसद थांबून ठेवा, वाचून ठेवा. पुन्हा युद्ध किती दिवस चालन, लढाई किती दिवस चालन सांगता येत नाही, आपल्याला रसद पुरली पाहिजे. पुन्हा त्या 2 दिवसांनी त्या बाईनं फोन केला, सर म्हणे मला काहीतरी मदत करायची आहे. आता ते आमच्या वर्धेचीच होती. तर मी म्हणलं आता का करतात. म्हणे हेल्मेट देऊ का, पोरायले मारते म्हणे, तर डोक्याला लागते म्हणे, त्याला हेल्मेट देतो. 100 हेल्मेट पाठवले त्या बाईनं. आता एक हेल्मेट ठीक आहे जवळपास 300 रुपयाचं तर असं 30-40 रुपयाचे हेल्मेटच झाले. लोक असे सडोय हातानं मदत करत होते. जनतेनं आंदोलन हातात घेतलं होतं. हेच भारताची ओळख आहे. ठीक आहे, हे भारतातल्या लोकांची चीड होती का हे मोदीचं सरकार पडलं पाहिजे. लोकायले तर धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा दिला ते आवडलं नाही. यानं राजीनामा धर्मेंद्र प्रधानचा कायले मागतला, यानं अमित शहा मोदीचा मागा लागत होता, असे लोकांचे ओपिनियन होते. ठीक आहे, ह्या हरियाणाचा पोरगा आहे, आता पायावर काट्या मारायच्यात पोलीस आहे ना. ठीक आहे, कुठं आता तुम्हाला माहीतच आहे, पोट्ट्यानं आंदोलन एवढं तुफान झालं होतं का नयकांड्याच्या काळ्या ठीक आहे नया फेकल्या, तर पोट्टे नया त्याच्या उरावर फेके. ठीक आहे, असं हे आंदोलन होतं. या लोकांनं हे आंदोलन गाजवलं, या लोकांनं हे आंदोलन यशस्वी केलं. ठीक आहे, आणि याच लोकांमुळे हे आंदोलन ठीक आहे खऱ्या याच्यात उतरलं. ठीक आहे, यशस्वी झालं असं म्हणता येईल. ठीक आहे, बाकी तर मेन 2 चेहरे होते. पण तुम्हाला सांगतो आंदोलनाच्या ठिकाणी झालं का, तर किती लोक होते, 5 लाख लोक होते आणि पुरी सत्ता बदलली असती. ठीक आहे, म्हणता येईल का एकाच याच्यात गांधीजींना सुद्धा
ठीक आहे, देश स्वतंत्र नाही करता आला. गांधीजींनी असहकार चळवळ केली, सविनय कायदेभंगाचं आंदोलन केलं, मिठाचा सत्याग्रह केला, भारत छोडो आंदोलन केलं आणि त्याच्यानंतर भारताला स्वातंत्र्य भेटलं. तर आपण पहिले 2 पावलं समोर गेलं, सत्तेला झुका लागलं. त्याला इतके तुम्हाला सांगतो, इतकी भीती प्रचंड होती का 20 तारखेला ह्या स्टेज होता. ठीक आहे, ह्या स्टेजच्या समोर रस्ता होता. ठीक आहे, ह्या पोट्टे ठीक आहे, ह्या रस्त्याच्या इकडं पुरे पोट्टे बसून होते. ह्या रस्ता मागं गेला होता सरळ. आता इथं पुरे पोट्टे, इथं बॅरिगेड्स होते, इकडे पोट्टे, इकडल्या रस्त्यावर पोट्टे, इकडल्या रस्त्यावर पोट्टे, पुऱ्या रस्त्यावर पोट्टेच पोट्टे, चारही बाजूले पोट्टे, मागही पोट्टे. मग आंदोलन समोरून काढायला जागा नव्हती. मागं गाडी लावली, मागं गाडीत अभिजित दिपके, ठीक आहे, प्रकाश राज, त्याच्यानंतर सोनम वांगचुक यांच्या पत्नी सगळे बसले आणि हे गाडी समोर निघाली. समोर 300-400 मीटर जात नाही तर इथं बॅरिगेट लावले होते. ठीक आहे, 3 लेअर बॅरिगेट 10-10 फुटाचे, का कोणी चढू बी शकणार नाही. आणि मग गाडी इथं येऊन थांबली. आता इथून गाडी निघाली आणि मी गाडीच्या मागच होतो. इथं गाडी आणि मी इथं होतो. ठीक आहे, माझ्यासोबत निखिल वागळे पत्रकार होते, पुन्हा एक कोकणाचे पत्रकार होते. ठीक आहे, सगळे आम्ही पोरोगिरो त्याच्या गाडीच्या बिलकुल ठीक आहे 20 मीटरवर मी होतो, 15-20. इथं तुम्हाला सांगतो, या गाडीच्या समोर 80 ते 90 हजार पोट्टे होते, गाडीच्या समोर 20,000 पोट्टे होते, स्टेजच्या समोर इकडं पुन्हा 60,000 पोट्टे होते, इकडं 40,000, इकडं 40,000 पोट्टे, चारही बाजूले इकडूनही पोट्ट्याला कोणलं, इकडूनही कोणलं, इकडूनही कोणलं, इकडूनही कोणलं, चारही बाजूनं पोट्याला जायला जागा नाही. तिथंच 1-1.5 लाख पोट्टे होते. आता ठीक आहे, CJPचे 2 प्रवक्ते हे JP नड्डाला भेटायला गेले. आता ठीक आहे, जे अभिजित दिपके आहे, या पोरानं कधी आंदोलन केले नाही बिचाऱ्यानं, तर याले काही कोणासोबत पॉलिटिकल टॉक कसा करायचा, ठीक आहे, कोणासोबत मिटिंग घ्यायची याचा काही अनुभव नाही. आता तिथं मायासारखा जर असता तर म्या म्हणलं असतं पहिले मला ज्याच्यापाशी ठीक आहे पॉवर आहे, ज्याच्यापाशी डिसिजन घेण्याचं पॉवर आहे, त्याच्यासोबत मला बोलायचं आहे. तुम्ही डायरेक्ट नरेंद्र मोदी सोबत टॉक केलं असतं. ह्या पोरायला बोलवलं, अर्धा-पाऊण तास तर JP नड्डानं वेळच नाही दिला. मग आतमध्ये घेतलं इथं तोपर्यंत. ठीक आहे, अभिजित दिपके म्हणाले का आपण इथंच थांबून जाऊ. वारंवार रिक्वेस्ट करत होते का आम्हाला संसदेवर जाऊ द्या, गेट खोला. पोलीसवाले म्हणत होते का तिकडे चर्चा चालू आहे, चर्चा होऊ द्या. तुम्हाला सांगतो, पोट्टे सकाळपासून रेल्वे स्टेशनवर उपाशापोटी आले होते. ठीक आहे, काही पोरांना तर जेवले नव्हते, नाश्ताही नव्हते केले. त्याच्या चारही बाजूनं कोंडल्यामुळे लघवीले जायला जागा नाही, प्रचंड ह्युमिडिटी, घाम ओले चिप्प होऊन गेले. त्याच्यानंतर पोट्ट्यामधला जो जसा जसा वेळ जात गेला तसा तसा कमी होत गेला. तहान लागली पोट्ट्याला, प्यायले पाणी नाही आहे. ठीक आहे, 2-2.5 तास तिथंच गेले. मग ठीक आहे, तिकडून चंद्रशेखर आझाद आले, त्याले घ्यायला पोरगा गेला. ठीक आहे, तर तिथं पोरायनं आणि आता लय लोकायले जे बाहेरून आले आंदोलनात वेळेवर, त्याला वाटलं का अभिजित दिपके संसदेवर गेला, 9 वाजताचीच वेळ होती. काही पोट्टे संसदेच्या रस्त्याला लागले आणि 60,000 पोट्टे हे संसदेवर गेले. तुम्हाला सांगतो, पोट्टे 1 वाजता संसदेवर गेले, पुरे संसदेचे गेट लावले. त्या ठीक आहे, सुरक्षा अधिकाऱ्यांना आदेश दिले बंदुका लोड करा. बंदुका लोड केल्या, त्याचे व्हिडिओ आले, तुम्ही पाहिले असन. बंदुका लोड केल्या आणि सगळे संसदेचे सुरक्षा अधिकारी संसदेच्या हॉलमध्ये येऊन बोमलला, सर्व गेट बंद करा. रपारप गेट लावले, बाहेरचे खासदार बाहेर. पंतप्रधान कधीच संसदेत 80-40च्या स्पीडच्या वर येत नाही. त्या दिवशी 80 आला आणि 100 फाटे तक हागे तक पयाला. ठीक आहे, हे या देशातल्या जवान पोट्ट्याची ताकद आहे. का मोदीले पया लागलं ते तर सोडा, गाडीतून नाही देश सोडून पया लागलं असतं. त्या दिवशी जर विरोधक सोबत आले असते ना, ठीक आहे, तर लय मोठा कांड झाला असता या देशात. पण ठीक आहे, देर आहे दुरस्त आहे. ठीक आहे, होईन या देशात. आणि या देशातली जेंजीस सत्ता पलटवल्याशिवाय ठेवणार नाही. हे जेंजीची ताकद आहे. फक्त यायनं जर अवकातीत राहून निर्णय नाही घेतले, मी पहिलेच सांगितलं होतं का राजीनामा नरेंद्रचाच घ्या लागते, धर्मेंद्रचा घेऊन होणार नाही. एक चोर जाईन आणि दुसरा चोर येईन. ते दुसरा चोर आलं बयाड बोंगे. ठीक आहे, त्याचं एक स्टेटमेंट आहे त्या बयाड बोंग्याचं, नवीन शिक्षा मंत्र्याचं. तो म्हणते का काँग्रेसच्या काळात रात्री ठीक आहे लाईट नव्हते म्हणून लेकरं जास्त पैदा झाले. च्या मामी हे कुठून आविष्कार आणते. हे स्वतः चोट्टे लेकरं पैदा नाही करत, नाही लेकरं पैदा व्हायचे गुण माहीत आहे. ठीक आहे, मग आता इथं पहा, हे इथं एवढे पोरं यायनं दांबून ठेवले. मग पोरं त्रासून गेले तर यायनं तिकडं लाठीचार्ज केला. मग तर तिकडले पोरं थितर-बितर झाले. तर मग इकडं लगेच थेच यायनं रपारप पुट्ट्याला सुतवून. काहीच नाही, आम्ही बॅरिगेटले हात लावला नाही, काही नाही. ठीक आहे, तिथं जर म्हणलं तर काढाले बॅरिगेट. तर हे 2 तास जी इथं पोरं थांबले तर यायनं मागून पोलीसवाले बोलावले, महिला लेडीज कॉन्स्टेबल बनवल्या, अजून CRPFचे जवान बोलावले आणि स्पेशली मारायला बोलावले. ठीक आहे, मधातून पोलीसवाले गेले हे आमचं लक्षात होतं. आणि मी ह्या गाडीच्या बिलकुल समोर होतो. गाडीतला माईक बोलला त्या लांबानं
ठीक आहे, एका पोरीले मारलं, तुम्ही पाहिलं असन कशा पद्धतीनं ती थोपकाडीत मारली, काही काम नाही, काही नाही, काही नाही, माईक बोलला त्यानं, ठीक आहे, त्याला बोलायला माहीत दिला, ठीक आहे, लोकायले ओढू ओढू खिचू खिचू मारलं, ठीक आहे, प्रकाश राज यायले मारलं, पोरायले मारलं, ठीक आहे, त्याच्यानंतर सोनम वांगचुक याच्या पत्नीचे केस ओढून धरले, ठीक आहे, म्हणजे एकदम आता त्याच्यात आम्ही इथं होतो, आमच्यावर नसरू धुराच्या नयकांड्या टाकल्या तिथून, आम्ही इथून उठून पळालो, नाकातोंडात धुवा गेला, इथं आले आणि इथं लाठीचार्ज, पोरं बिथरले आणि मेन रोडवर गेले. 4-4:30 वाजले होते तोपर्यंत. आणि मग पोट्टे, ठीक आहे, डायरेक्ट याच्यावरचे झाडू उपडे डिवायडरवरचे आणि पोलिसावर मारून फेके. त्याच्यानंतर ठीक आहे, ते लाल शंकूसारखे नाही राहत का, ठीक आहे, रोड डायव्हर्ट करायचे शंकूसारखे, ते पोट्ट्यानं पोलिसावर हपकाले. 2-3 पोलीसवाले आले लाठीचार्ज करायला, त्या पोट्ट्यावर पोट्टे जाऊन पडले आणि त्या पोलीसवाले भो पळाले. मग चौकात पोट्टे खोता बॅरिगेट लावे आणि गाड्या चोकअप करून टाके. मग ठीक आहे, अश्रुधुराच्या नयकांड्यावाल्या गाडी अश्रुधुराच्या नयकांड्या मारल्या का ठेच नयकांड्या उचले आणि त्याच्या अंगावर मारून फेके पोट्टे. आता तुम्हाला सांगतो, एक पोरगा होता नागपूरचा, इथं जेव्हा गेटवर गेला तर तो ठीक आहे एकटा त्याच्यात सापडला, 25 पोरं मारून राहिले, तो भगतसिंगासारखा उभा राहिला आणि तो म्हणते मारा, किती मारायचा आहे, मारो बोलते, मारो, ठीक आहे. पोट्ट सालं पेटून 25 लोक रपारप मारलं तरी पोट्ट बागलं नाही. तुम्हाला सांगतो, त्याच्या पाठीवर पोटावर वळ होते. मी त्याला दुसऱ्या दिवशी भेटलो, त्याचा व्हिडिओ बी टाकला आपण. हे पोरग खतरनाक आहे, भगतसिंग अंगात घुसले होते, तर एवढा व्हायरल झाला. त्याच्यानंतर एक अनिल सिंग नावाचा मध्य प्रदेशातला रिवातला माणूस आहे, त्याचं डोकं फुटलं. अरे डोकं फुटल्यावर भी तो ऐकायला तयार नव्हता. तो म्हणते ठीक आहे, मैं शहीद होऊंगा इस देश के लिए, ठीक है, लेकिन हमें धर्मेंद्र प्रधान का राजीनामा चाहिए, ठीक है, इस देश के लिए शहीद हुआ तो ये मेरा बलिदान याद रखा जाएगा, लेकिन फिर से इसी भूमि में जन्म लूंगा और फिर से भगत सिंह का जन्म लेके ही इस धरती में पैदा होऊंगा. तर अंगावर काटे आले साले. त्याचे 2 व्हिडिओ व्हायरल झाले, एक पोलिसाच्या गाडीमध्ये बसलेला आणि एक बाहेरचा. असे तुफान लोक होते साले का पोट्ट्याच्या अंगात. तर मग जे पोलिसाच्या मनातली भीतीच निघून गेली. ठीक आहे, आपण ते पोलीसवाले 10 जणांना आपण साले 2000. पोट्ट्यानं दुसऱ्या दिवशी 21 तारखेला पोलिसायले तुडवलं. पोलिसायनं लाठीचार्ज करायला गेले का डायरेक्ट पोट्टे जाऊनच बडे, डायरेक्ट 2 काड्या मारल्या का त्याची काडीच हातात पकडे. ठीक आहे, गोदी मीडियावाल्या तर आतमध्ये येऊ नाही दिलं, कारण हेच गोदी मीडियावाले तिथं BJP वाले आणि तेच तिथं नारे दे भारत तेरे तुकडे होंगे. म्हणजे मीडिया आंदोलनाला बदनाम कसे करते, BJPचे लोक येते आणि तिथं नारे देते भारत तेरे तुकडे होंगे. आणि हे मीडिया बंद आहे भारतात सांगते का असे आंदोलनात नारे चालू आहे. पण इथं BJP आणि RSSच्या लोकांची चालूच नाही दिली. पोट्ट्यानं आला गोदी मीडिया आला का कणपटाचा दे, RSSचा आला का चपकन दे, गर्दी पोट्टे पण ठीक आहे तवासूनच होते. ठीक आहे, गोदी मीडियावाला आला रे आला, साधा यूट्यूबवर जरी आला त्या BJPचा ठीक आहे समर्थक, तर त्याला मागून जाईन चपकन दे. हे कोणत्याच सेंट्रल ठीक आहे TV न्यूज चॅनलवाल्याला तिथं येऊ दिलं नाही, फार येऊ दिलं नाही. येऊन न दिल्यामुळे त्याला आतमध्ये काही खोट्या बातम्या पसरवता आल्या नाही किंवा खोट्या बातम्याची कव्हरिंग करून टाकता आली नाही. इतकं त्याला बेशर्म केलं का शेवटी ते वरता जाऊन सांगे असन का मै जाता नाही रे बा, वहाँ के बच्चे मारते, इतके मारते का बेकार मारते, काय को जाऊ मै. ठीक आहे, पुरा त्याचा तमाशा बँड वाजून गेला. लोक बंद आंदोलन सोशल मीडियावर इंस्टाग्रामवर पाहत होते, लोक TV नव्हते पाहत. TRP कमी झाला होता TRP न्यूज चॅनलचा. बस तुम्ही याच्यानंतर आंदोलनं न्यूज चॅनलपेक्षा सोशल मीडियावर पाहत जा. आणि सोशल मीडियाच पोट्टे खरे दाखवून तुम्हाला TV खरं दाखवत नाही. ह्या बंद्या TV मोद्याने विकत घेतल्या आहे. बंद जल जंगल जमीन अदानीच्या घरात घालत आहे. म्हणून आपण एक संघटना उभी करायचं ठरवलं आहे आता का आपल्या संघटनेत झेंड्यापेक्षा दंडा मोठा असला पाहिजे. ठीक आहे, जसे शीख आले शस्त्र वागवायची परवानगी आहे, पण बाकी लोकांना नाही आहे. ठीक आहे, कारण आपल्याला शस्त्र वागवता येत नाही, दंड्यात वागवता येते. कास्तकाराचा दंड्या आहे, त्याला ईत लावूस आलेले वखराचं, ठीक आहे, वखराचं कुशन काढायचं. ठीक आहे, ते दंड्या ठेवू. दंड्या पोलिसापेक्षा आपला मोठा राहील. आपण कोणालाही पहिले मारणार नाही. आपल्यावर सोटा पडला का मग आपण सोट्या ठेवल्याशिवाय ठेवायचं नाही. अशी एक संघटना काढू, झेंड्यापेक्षा दंडा मोठा असला पाहिजे. पाऊस आलेले भगतसिंग सेना नाव ठेवू, तुम्ही नाव सुचवा. ठीक आहे, खालतं ऑप्शनमध्ये का पाहिजे का आझाद हिंद ठेवायचं, आझाद हिंद सेना ठेवायचं का भगतसिंग सेना ठेवायचं, तुम्ही सांगा का अजून कोणतं ठेवायचं. ठीक आहे, हे पोराची जवान पोट्ट्याची संघटना बनवू आपण बंद्या भारतातल्या, आणि एक संघटना अशी तयार करू आपण. ठीक आहे, नाही तर महाराष्ट्रात विदर्भात तरी करू आपण किंवा महाराष्ट्रात करू का कोणतंही आंदोलनाचं काम पडलं आपले पोट्टे तयार असले पाहिजे.
ठीक आहे. हे या आंदोलनाची खरी ओळख होती का इथं हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन, शीख, ईसाई सगळे एकत्रपणे काम करत होते. काही पोरीचे व्हिडिओ आले का हनुमानगडचं मंदिर आम्ही वाचवा म्हणत होतो, अंदर घ्या म्हणत होतो, दरवाजे उघडले नाही. काही लोक मला फोन करते का तुम्ही हिंदू धर्मावर काऊन बोलता. तर भाऊ, कोरोना काळात ठीक आहे आपले दरवाजे बंद होते. आपल्या मंदिरात आपण दानपेटीत पैसे टाकते लोक, ठीक आहे. कायसाठी टाकते का हे गोरगरीब लोकायले भेटलं पाहिजे, पोरायले आसरा भेटला पाहिजे. जर याच वेळेस आपले मंदिर उघडे नसन राहत तर आपण हिंदू म्हणून म्हणण्याची ठीक आहे आपली लायकी नाही आहे किंवा लाज वाटायला पाहिजे. ठीक आहे मस्जिदी उघड्या ठेवल्या, शिकायनं गुरुद्वारे उघडे ठेवले, तर आपण अशा वेळेस आपले मंदिरं ओपन ठेवायला पाहिजे. मराठा आंदोलन होतं, मराठा आंदोलन मुंबईत, तर त्यावेळेस मंदिरं बंद ठेवले होते. समजलं का. मंदिरं बंद ठेवले आणि ते मंदिर कोणतं ठीक आहे तुम्हाला माहीत आहे. तर मोठा प्रसिद्ध गणपती आहे मुंबईचा, तो बंद ठेवला होता. म्हणजे याच्यापेक्षा अजून का लाजिरवाणी गोष्ट पाहिजे. आणि मराठा हिंदू नव्हते का, ठीक आहे. म्हणजे इथं हिंदू पोरायले मारलं. आता हिंदू धोक्यात नाही का. 12वीचे पेपर, नीटचे पेपर हिंदूचे पोरं देत नाही का. मग हिंदू करून करता का आपल्या पोरायले मार खा लागून राहिला, मरतपर्यंत मार खा लागून राहिला. आपल्यालाच आपल्या शिक्षणाचा हक्क मिळून नाही राहिला. इंटरनॅशनल मीडियानं, इंटरनॅशनल ठीक आहे इतर देशांमध्ये, बाकीच्या देशांमध्ये या आंदोलनाची दखल घेतली. मानव अधिकार संघटनानं दखल घेतली. भारतावर दबाव निर्माण झाला म्हणून आंदोलनात ठीक आहे राजीनामा दिला. पण BJPनं एवढी लाज ऐकली का धर्मेंद्र प्रधान संसदेत आला तर त्याच्या मागं जथ्थाच्या जथ्था घेऊन खासदार ठीक आहे हसत खेळत येऊन राहिला आणि त्याच्या मागं BJP त्याला सपोर्ट देऊन राहिली. म्हणजे इतके हलकट आहे साले हे का यानं पुरी लाचरम विकली आहे का आम्ही अजून उजागरी येऊ, अजून आम्ही 3-4 पेपर फोडू. ठीक आहे. आणि केंद्रामध्ये आता नवीन शिक्षा सचिव आला ज्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहे. आणि तुम्ही आता सांगा ठीक आहे. म्हणून मी म्हणलं नागपूरच्या भाषणात का मेन डॉन चोरों का डॉन जो है उसका राजीनामा नरेंद्र का लेना पड़ता है तब जाकर अच्छा होगा. तर अमित शाह नरेंद्र मोदीचा राजीनामा घ्यायला लागते महाराष्ट्रात देवेंद्रचा. ठीक आहे असं आहे. त्याच्याशिवाय हे आंदोलन ठीक आहे यशस्वी झालं नसतं जर या युथची ताकद या आंदोलनाला भेटली नसती. तर या भारतात खरा बदलाव आणि जेनजी जे आहे ते सच्च्या मनाचे पोरं आहे रे. त्याच्या मनात कपट नाही ठीक आहे भ्रष्टाचार करा. मला तर वाटते का साले या भारतात बी जेनजीची क्रांती व्हायला पाहिजे. आणि बंदे साले पोट्टे आपण ठीक आहे परराष्ट्र मंत्रालय ठीक आहे त्याच्यानंतर संरक्षण मंत्रालय आणि 2-4 मंत्रालय सोडले तर बंदे मंत्रालय जेनजीले द्याव का काय. हे बुडे बाडे साले पैसे खाणारे आणि मुक्या आण्याचे घरं भरणारे यायले हपकाडा लागते, धरून वापस पाठवा लागते. हे असे काही ऐकणार नाही. पण एक मात्र वचक निर्माण झाला. ठीक आहे आंदोलन झालं इथं सालं ठीक आहे पश्चिम बंगालमध्ये. पोट्टे ठीक आहे पोलीस आले असे पन्नावून राहिले. पोलीस आले तर सोडा, पोलिसाईपेक्षा BJPच्या आमदार खासदार आले असं मारलं रे बा. नागोय करून मारलं, कपडे फाडून मारलं, रस्त्यानं धुधू मारलं. ठीक आहे ते तर सोडा. पश्चिम बंगालचा नवीन मुख्यमंत्री सुवेंद्र अधिकारी याले तर लोकांना मारलं असतं त्या दिवशी, त्याचा पुरा चटणीच केली असती. ते उठून पाहिलं गाडी टाकून, ते थोडक्यात वाचलं. ते म्हणते हे मारणारे मुले बांगलादेशी होय घे ना आता म्हणा. ठीक आहे तू तर आत्ताच आला बे, तुला आत्ताच पडणावलं लोकांनं, म्हणजे तुझी लायकी कळून गेली का तुम्ही तिथं EVMनं निवडून आले आहे. एक आंदोलन आता देशात ठीक आहे या देशाचा इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया अमित शाह, नरेंद्र मोदी आणि सुप्रीम कोर्टाचा चीफ जस्टिस यायले पदावरून दूर करायसाठी व्हायला पाहिजे. हे मेन चोर बसले आहे. नाही ते सत्ता जर बदलली तरच या देशाचं भलं होईल. नाही तर इलेक्शन कमिशन बी ऐकून नाही राहिलं, पुरं BJPच्या फेवरनं निर्णय घेऊन राहिलं तेव्हाच देश बदलू शकते. ठीक आहे. एक ठीक आहे जो इथेनोस्टाईन आहे नितीन इथेनोस्टाईन याचा बी नंबर येणार आहे आता. ठीक आहे कारण पोट्टे टपूनच आहे. लोकांच्या गाड्या खराब करणं चालू आहे. ठीक आहे लोकांच्या खिशातून पैसे काढणं चालू आहे टॅक्सच्या स्वरूपात. म्हणून हे आंदोलन जे आहे ते खूप धास्ती भरून गेलं. तर तुम्हाला सांगतो एवढी फाटली होती या आंदोलनात मंत्री लोकांची का मंत्र्याच्या गाड्यावर जो लाल दिवा होता तो लाल दिवा काढून टाकले होते. ठीक आहे खासदार आहे ना ठीक आहे मेंबर ऑफ पार्लमेंटचे लोगो काढून टाकले राजमुद्राचे. अरे नाही रे बाबा दिसला तर साला पोट्टे काचामाचा फोडून आपल्याला पडणार. तुम्हाला सांगतो मंत्र्यानं लाल दिवे काढून टाकले. ठीक आहे लोगो काढून टाकले. एवढा धरारा पोट्ट्याचा पैदा झाला होता.
एवढी तुमची ताकद आहे लेको का तुमच्या ताकदीच्या पुढं या सत्तेला झुका लागलं, यालेच लोकशाही म्हणते. हे लक्षात ठेवा. आमच्या ठीक आहे आमच्या मनगटात ठीक आहे गांधी आहे आणि दुसऱ्या मनगटात आम्ही भगतसिंग घेऊन फिरतो. आम्ही जोपर्यंत ठीक आहे शांतीनं काम चालवतो तोपर्यंत ठीक आहे. पण तुम्ही जर ठीक आहे जास्त कारभार केला तर आमच्या अंगात क्रांती बी भरून आहे. आम्हाला क्रांती नाही ठीक आहे क्रांती नाही बदल घडून आणता येते. पण भारत हा लोकशाही प्रधान देश आहे म्हणून आम्ही विनंती करतो. म्हणून सत्तेत असणाऱ्या ठीक आहे हुकुमशहानी स्वतःले बादशाह समजू नये आणि सत्तेत असणाऱ्या ठीक आहे मोदीनं हे बी समजून घ्यावं आणि अमित शहानं हे बी समजून घ्यावं का हा लोकशाही प्रधान देश आहे. याला लोकशाही प्रधान राहू द्या. तुमची हिटलरशाही इथं चालू नका. नाही तर तुम्हाला सांगतो का हिटलरचा जो शोभते होता मुसोलिनी ठीक आहे दुसरं महायुद्ध झाल्यावर युरोप बेचिराग झाला होता, बेरोजगार झाले होते, इटली खतम झाला होता. तर 28 ठीक आहे एप्रिल 1945 ठीक आहे 1.5 ते 2 लाख लोक याच्यापेक्षा जास्त असन रोमले त्याच्या घरासमोर जमा झाले. त्याच्या घरात दरवाजा तोडून घुसले आणि त्याला शोधत होते. सापडल्यावर असा मारला मुसोलिनीले का ज्या कोणत्यावर पडन त्या कोणत्यावर मारला, कपडे काढून मारला, नागोया कडून मारला, मरेपर्यंत मारला आणि मेल्यावर बी मारला. आणि असं त्याच्या बायकोले मारलं, दोघाले मारलं, नागोय करून मारलं, मरेपर्यंत मारलं आणि मेल्यावर मारलं. त्यानंही लोकांचं समाधान नाही झालं तर लोकांना त्याचे तंगडे बांधले आणि उलट नागोय राजस्तंभाले चौकात बांधलं. हे लाईव्ह चालू होतं आणि हे लाईव्ह हिटलर पाहून राहिला होता. तारीख होती 28 एप्रिल. 29 तारीख गेली. हिटलरले वाटलं याच्यापेक्षा बेमत लोक मला मारण कारण मी लय लोकांचे जीव घेतले आहे. तर 30 एप्रिलले 1945 हिटलरनं आत्महत्या केली. मी एवढीच विनंती करतो का आमच्या देशातले लोक खूप शांतताप्रिय आहे असं आमच्या देशात घडू नये. देव ठीक आहे मोदी अमित शहाले सद्बुद्धी देव. नाहीतर ठीक आहे असं दुसऱ्या महायुद्धानंतर जगात जे घडलं ते आमच्या देशात घडू नये एवढी प्रार्थना करतो. आणि हा सगळा विजय या देशातील युवकांचा विजय आहे. या देशांनी क्रांती या देशातल्या युवक ठीक आहे जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत शांत आहे. नाही ते क्रांती घडून ठीक आहे आणल्याशिवाय ठेवणार नाही. एवढी मी विनंती करतो सत्तेत असणाऱ्यांना आणि सगळ्यांना इन्क्लाब जिंदाबाद देतो. माझ्याकडून जे होतं ते मी केलं. अनेक लोकांनी मला पैसे दान केले ठीक आहे त्यातले काही पैसे उरले आहे ठीक आहे त्या पैशाचा हिशोब टाकण्यात येईल आणि ते पैसे दुसऱ्या ठीक आहे आंदोलन जर लगेच झालं त्याला लावण्यात येईल. नाही तिथं फाशीपारधी समाजाची शाळा आहे तो पोरगा माझ्याकडे येऊन राहिला पुष्कळ दिवसाचा का सर दप्तर वगैरे द्या. तर ते पैसे तुम्ही जे पैसे गोरगरीब पुस्तकाले शाळेतले दप्तरं पुस्तकं नोटबुकं वह्या याच्यासाठी देण्यात येईल. तुमचा पैसा वाया जाणार नाही. मला दिलेला पैशाचा सदुपयोग होईल. कारण कराया मास्तर तेव्हाच एवढा दम ठीक आहे छाती ठोकपणे बोलते कारण कराया मास्तरनं एकही रुपया कोणाचा खाल्ला नाही ठीक आहे आणि आपण कोणाला लाजीम नाही ठीक आहे. मीच माझ्या खिशातून खर्च करत असतो. अनेक लोकांना मले ठीक आहे स्वतःहून पैसे डोनेट केले. म्या मागतले बी नाही QR कोड बी टाकला नाही. लोकांना मले नंबर मागितला ज्याच्यापाशी नव्हता. एक ठीक आहे मुंबईले ठीक आहे एक API आहे त्या मॅडमनं मला फोन केला. सर म्हणे ठीक आहे मला पैसे डोनेट करायचे आहे. म्या म्हणलं ठीक आहे. मला वाटलं 1000-2000 करत त्यानं 10,000 रुपये टाकले. असे दानशूर लोक आहे ठीक आहे. एक डॉक्टर आहे गडचिरोलीचे त्यानं 20,000 टाकले. असे अनेक लोक आहे. काहीनं 500 टाकले, काहीनं 200 टाकले, काहीनं 51 टाकले, काहीनं 1100 टाकले. असे पैसे आले ठीक आहे. तर त्याच्यामुळे खरंच हे ठीक आहे हे जे आंदोलन आहे जे आंदोलनात सहभागी झाले प्रत्यक्ष पण जे अप्रत्यक्ष मागून रसद पुरवत होते त्यांचाही हा विजय आहे. त्यांनीही आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला असंच समजा. आणि जे इथं लढत होते जे ज्या शहरात ज्या तालुक्यात आंदोलनात सहभागी होत होते हा त्यांचाही विजय आहे. कारण त्यांनी इथं लढाई लढवली कारण इथंही लढवणं गरजेचं होतं. कारण इथून IBचे रिपोर्ट जातात का जिल्ह्यात आंदोलनं सुरू आहे, रोज आंदोलन सुरू आहे. एखाद्या दिवशी BJPचा नेता दिसला तर हे पोट्टे पन्ना धरून. म्हणून तुम्ही लवकर काहीतरी निर्णय घ्या. बंद्या भारतात आंदोलन सुरू झाले होते चले जाव सारखे ठीक आहे सविनय कायदेभंगासारखे. जसं गांधीजींना नारा दिला का आंदोलन होत होते तसं भारतात वातावरण झालं होतं. आणि BJPच्या लोकांनी नागोळे करून मारलं असतं रे का पण ते वाचले थोडक्यात कारण यानं लवकर निर्णय घेतला. या भारतातली युवा शक्ती अशी जागृत राहो, युवकांचा असाच एकजूट राहो.
ठीक आहे, या देशातील युवा शक्तीला मी सलाम करतो, मानाचा मुजरा करतो आणि हा सर्व प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या सहभागी आंदोलनात असलेल्या सहभागी झालेल्या लोकांना ठीक आहे मी खरंच पुन्हा शुभेच्छा देतो का तुमच्यामुळे हे आंदोलन यशस्वी झालं. माझ्याकडून जेवढं करता आलं मी तेवढं केलं, कारण माझ्या अंगात पहिलेच भगतसिंगाचं रक्त आहे आणि मी आंदोलन कोणतंही असो मी जात असतो. मी पहिले सांगितलं होतं का मी दिल्लीला जाणार आहे. आणि दुसरी गोष्ट ठीक आहे का ज्या लोकांचे अजूनही डोळे उघडले नाही तर देव त्यांना सद्बुद्धी देव, एवढीच मी प्रार्थना करतो आणि थांबतो. इन्क्लाब जिंदाबाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.